समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्नीतपाणे श्रीरुक्मिणीरमण दया घना घनाशन प्रभु भाकसाठेला पुंडलिके जनतरण्या कटिकर ठेवून उभा असा ठेला श्री पुंडलिक वरदा दासा सुखदा शरणागत आम्ही झालो भक्ती सुखाचा आनंद लुटण्याला महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तिमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितम्बकराभ्यां द्रुतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्गैः त्रिभङ्गाकृतिबर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अयं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोधिवक्त्रं कलानीशवादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधूष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 19वा श्लोक आजच्या विवेकानंद जयंती महोत्सवाच्या या महान पवित्र महोत्सवामध्ये सेवेसाठी मी निवडला। या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवान सांगतात, अर्जुना
बहुनाम जन्मना म्हणते, पुष्कळ जन्माच्या शेवटी, अर्थात मनुष्याचा जन्म हा अनंत जन्माच्या शेवटी मिळत असतो. अशा अनंत जन्माच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, तत्वज्ञान झालेला जो पुरुष आहे, जो महात्मा आहे, जो साधू आहे, जो सत्पुरुष आहे, सर्वं वासुदेवम इति, सर्व परमात्माच परमात्मा आहे असं समजून आपलं जीवनयापन करत असतो. अशा प्रकारचा महात्मा स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा केवळ दुर्लभ नाही, सुष्टू दुर्लभ, भयंकर दुर्लभ आहे असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलं. आता या प्रवचनावर यथामती विवेचन करण्यापूर्वी आपण थोडा प्रास्ताविकाच्या दृष्टीने विचार करूया. हा जो विवेकानंद जयंती महोत्सव आहे, हा आपल्या महाराष्ट्रात आगळा वेगळा संपन्न होतो आहे. त्याचं कारण आहे, संपूर्ण भारतभर रात्रीसुद्धा कीर्तनकार महाराजांनी स्वामीजींची जन्मतारीख सांगितली. पण आपण भारतीय आहोत, कॅलेंडर जे असतं हे इंग्रजांच्या तारखेनुसार असतं आणि आपलं पंचांग हे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पद्धतीनं चालतं. दिवस किती वाजता उगवतो, किती वाजता मावळतो, कोणती तिथी कोणत्या तारखेला कोणत्या वेळेत चालू होते, योग, करण हे सर्व व्यवस्थित वैज्ञानिक पद्धतीनं दिलेलं असतं. परमपूजनीय महाराज हे भारतीय संस्कृतीचे पाईक असल्यामुळे त्यांनी विवेकानंद जयंती ही तारखेवर न ठेवता तिथीवर ठेवलेली आहे. पौषवद्य सप्तमी. जगद्गुरू स्वामी विवेकानंदांनी पौषवद्य सप्तमीला जन्म घेतला. त्यावेळची तारीख ही 12 जानेवारी अशी होती. तेव्हा अशा या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला सेवा करण्याचं सौभाग्य संतांच्या आणि भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. ती सेवा आपल्याला करायची आहे. मंडळी, हा श्लोक घेण्याचं कारण असं आहे, यात महात्म्यांचं वर्णन केलं आणि ज्यांचा उत्सव आहे ते महात्मे आहेत. ज्यांनी हा उत्सव सुरू केला तेही महात्मे आहेत. कारण महात्म्यांना महात्मा कळत असतो, साधूला साधू कळत असतो, संताला संत कळत असतो. आणि म्हणून पूजनीय महाराजांनी स्वामी विवेकानंदांचं अलौकिकत्व, दिव्यत्व, प्रभुत्व, सामर्थ्य हे सर्व ओळखून स्वामी विवेकानंदांना गुरु मानलं, मार्गदर्शक मानलं आणि त्यांच्या तत्वानुसार आपलं आपण जीवन यापन करू या पद्धतीनं जेव्हापासून स्वीकार केला तेव्हापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी विवेकानंदांचा सिद्धांत ते जगत होते. स्वामी विवेकानंदांच्या सिद्धांतांची चालती बोलती मूर्ती म्हणजे संत शुकदास महाराज. आणि म्हणून त्यांनी चालू केलेला हा भव्य दिव्य पवित्रतम असा उत्सव काल आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण विष्णू महाराज यांनी गीतेचं सार अगदी 1.5 तासपर्यंत सांगितलं. पूजनीय महाराजांच्या मुखातले वचनं, स्वामी रामसुखदास महाराजांच्या मुखातले वचनं जसेच्या तसे काही भजनही त्यांनी म्हणून दाखवलेत. अतिशय आनंद वाटला. माणूस त्या काळात जाऊन पोहोचतो. पूजनीय स्वामीजी महाराज असं म्हणायचे की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामयशिषि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोषि मे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे 2 श्लोक म्हणजे गीतेचं सार आहे, गीतेचं भांडार आहे. म्हणून गीतेत गुह्यतम शब्द आला.
गुह्यतर शब्द आला, पण सर्व गुह्यतम शब्द हा 18व्या अध्यायात आला. सर्व हे भगवंताचं नाव सुद्धा आहे. विष्णू सहस्रनामामध्ये सर्व हे भगवंताचं नाव आहे. सर्वम शर्वम शिवस्तानुर्भूतादिर्निद्रव्य असा श्लोक त्या ठिकाणी आला. तर सर्व गुह्यतम, गुह्य म्हणजे अतिशय गोपनीय. गुह्य तर 2 गोपनीय गोष्टीमधली एक विशेष गोष्ट, आणि गुह्यतम म्हणजे सर्वात गुप्त अशी गोष्ट, सर्वात गुप्त अशी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि सर्व गुह्यतम, ज्या सर्व गुह्य गोष्टी आहेत त्या सर्व गुह्य गोष्टीतली गोष्ट म्हणजे मन्मनाभव आणि सर्व धर्मां परित्यज्य. महाराज असं सांगायचे, एखादं अमूल्य रत्न जर आपल्याला ठेवायचं असलं, आपण ते डब्बीमध्ये ठेवतो. मग सर्व गुह्यतमं भूय शृणुमे परमं वचः इष्टोसी मे सकाचेती रहस्यम हे तदुत्तमम. सर्व गुह्यतम सांगून उत्तम रहस्य असा शब्द दिला. आणि तू माझा प्रिय आहे, आवडता आहे. शास्त्रीजींनी काल सांगितलं की वास्तविक अर्जुन शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. भगवंता मी तुमचा शिष्य आहे. पहिला अध्याय हा अर्जुन गीता आहे. अर्जुन बोलत गेले बोलत गेले बोलत गेले बोलत गेले आणि भगवान चूप ऐकतायत. तरीसुद्धा भगवंत आपली वाचा उघडत नाहीत. पण दुसऱ्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. व्यवहारिक उपदेश केला. काहीही न पुसकता आहे, टाकून दे, हे योग्य नाही, नैतत्वम उपपद्यते. पण अर्जुनाचं लक्ष गेलं नाही. अर्जुनानं प्रतिप्रश्न केला, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी. अरे बाणांनी मारायचं त्यांना, ज्यांना शब्दानं दुखवणं कठीण आहे, ज्या गुरुजनांकडून छातीवर करून मानवर करून चालू नये, त्यांना मोठ्या आवाजात बोलू नये, प्रतिशब्द त्यांना करू नये, असं असताना इशुभी प्रतियोत्स्यामी, त्यांना बाणानं मारावं. आम्ही 68 ते 72 आळंदीला होतो. त्या काळची आळंदी वेगळी. गुरुजन जर रस्त्यानं दिसले तर मुलं एक तर समोर येत नसत, विद्यार्थी आले तरी एका बाजूला घालून निघून जात असत. हा गुरुचा आदर होता. गुरुविषयी श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि त्या दृष्टीनं अर्जुन म्हणतात, मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिधला. मला, मी जो पार्थ आहे, अर्जुन म्हणून प्रसिद्धीला आलो आहे, नावारूपाला आलो आहे, याला कारण द्रोणाचार्य आहेत. आणि आमच्या कुळाचे जे श्रेष्ठ आहेत, आमच्या कुळाचे जे प्रमुख आहेत, जे वडील आहेत, ते भीष्माचार्य आहेत. मग कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन येशुवे प्रतियोत्स्यामी. बाणानं कसं मारायचं? देवा मी युद्ध नाही करणार. अर्जुनानं आपलं मत मांडलं, पण भगवंत बोलले नाहीत. आणि मोठी माणसं जेव्हा बोलत नाहीत, शहाणी माणसं ओळखून घेतात की हे काहीतरी रुसलेत किंवा यांना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे, आपलं कुठंतरी चुकतंय बोलण्यात. अर्जुनाच्या लक्षात आल्यामुळे अर्जुन भगवंतापुढे शर्मिंदेनं नतमस्तक होऊन आणि सांगतात की देवा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः यस्त्रेयश्चान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. ते अहम शिष्यः, मी तुमचा शिष्य आहे, माम शाधी, मला उपदेश करा. अर्जुन भगवंताला आपलं शिष्यत्व स्वीकार करतात, भगवंताला गुरु मानतात. पण भगवान म्हणतात, प्रियोसी मे इष्टोसी मे सकाचेती रहस्यम हे तदुत्तमम. तू माझा इष्ट आहे म्हणून तुला मी उत्तम रहस्य सांगतो, सर्व गुह्यातलं गुह्य सांगतो. असं हे त्या श्लोकाचं अधिष्ठान आहे, खालचा भाग आहे. आणि मग त्या अशा त्या डब्बीमध्ये हे 2 श्लोक ठेवल्यानंतर वरतून झाकण म्हणून इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषेवे वाच्यम न च माम योभ्यसूयती
असं त्याला ढाकलेलं आहे की मी जे सांगितलं हे काही कोणाला सांगू नको. आता काही गीता तत्वचिंतक असं म्हणतात की संपूर्ण गीतेचा संप्रदाय या श्लोकात सांगितला, पण पूजनीय महाराज हा भाव सांगत असत की सर्व गुह्यतम हे त्या डब्बीचा खालचा मजबूत भाग आहे आणि त्याच्यात हे 2 श्लोक अमूल्य रत्न आहेत. त्याच्यावरती हे झाकण ठेवून त्याला बंद केलं की इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. अशा प्रकारे हे अमूल्य अशा प्रकारचं रत्न आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण प्रेमास्पद विष्णू महाराज तुट्टे शास्त्री यांनी काल सुंदर सांगितलं. आज महात्म्यांचा उत्सव असल्यामुळे महात्म्यासंबंधी आपण काही बोलावं म्हणून बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हा श्लोक 7व्या अध्यायातला 19वा मी सेवेसाठी निवडला. मंडळी, महात्म्यांचं जीवन हे अलौकिक जीवन असतं आणि भगवंतांनी महात्म्याचं वर्णन या 7व्या अध्यायात केलं. आणि महाराज असं म्हणायचे, 7व्या अध्यायानंतर 7व्या अध्यायाच्या शेवटी काही गुज गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. अर्जुन त्यावेळेस थोडा मागं होता, त्याचं लक्ष नव्हतं आणि म्हणून अर्जुनानं त्या 7व्या अध्यायातील अनवधानित काही गोष्टींची प्रश्न 8व्या अध्यायात विचारले. किम तद्ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तम मधिदैवम किमुच्यते प्रयाणकाले च कथम ज्ञेयोषी नियतात्मभी. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात 8वा अध्याय झाला. पण 9वा अध्याय 7व्या अध्यायाचं काही जे बाकी राहिले होतं ते पुष्टीवजा 7व्या अध्यायाचंच काही ज्ञान 9व्या अध्यायात दिलं. आणि म्हणून 9व्या अध्यायातसुद्धा महात्म्यांचं वर्णन आहे आणि 7व्या अध्यायातसुद्धा महात्म्यांचं वर्णन आहे. 9व्या अध्यायात भगवंत सांगतात बहुना महात्मा नस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमास्थितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यहम्. ज्ञानोबरायांनी त्याच्यावर एक सुंदर ओवी लिहिली. जयाचे चोकठे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी जया निदेल्या ते उपाशी वैराग्य घा. ज्यांच्या चोखट अंतःकरणामध्ये, पवित्र अंतःकरणामध्ये, निर्मळ अंतःकरणामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन असे, म्हणजे मी त्याच्या अंतःकरणाच्या बाहेर कुठेही जात नाही. संत भगवंताला हृदयात ठेवतात. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयात साठवतात, साठविला राहे हृदय संपुष्टी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. अशा पद्धतीनं ज्ञानोबराय सांगतात, जयांचे चोखटे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी. अहो, हे ज्ञान ज्याच्यामुळे टिकतं ते वैराग्य, त्यांना जागृतीत असतं, यात नवल काय. पण झोपेत सुद्धा वैराग्य असतं. जया निदेल्या ते उपासी. हा वैराग्याला जपत नाही, वैराग्य याला जपतं. हा साधनांना जपत नाही, साधनं याला जपतात. असा हा महात्मा असतो. महात्म्यांच्या साधनेमुळे जीवनभर नामजप केला तर तो बेशुद्ध अवस्थेत असेल, काही वेगळ्या अवस्थेत असेल, तर त्यावेळेस राम हमारा जप करे हम बैठे आराम. साधकाच्या, सिद्धपुरुषाच्या साधना भगवंत करत असतात. म्हणून असं महात्म्यांचं वर्णन आहे. जगात 2 प्रकारचे लोक आहेत बघा. दो भूत सर्गो लोकेस्मिन दैव आसुर एवच. संपूर्ण जगात हे 2 प्रवाह आहेत. एक दैवी प्रवाह आणि एक आसुरी प्रवाह. दैवी प्रवाहाचं आणि आसुरी प्रवाहाचं भगवंतांनी 16व्या अध्यायात सुंदर वर्णन केलं. तिथं काय केलं तर 9व्या अध्यायात याचं थोडक्यात वर्णन केलं, ते अपूर्ण राहिलं आणि म्हणून त्याचं विवेचन पूर्ण व्हावं म्हणून 16व्या अध्यायात त्याचं वर्णन केलं. जगात 2 प्रकारचे लोक आहेत. एक दैवी संपत्तीचे आहेत आणि एक आसुरी संपत्तीचे आहेत. जगात मार्गसुद्धा 2 आहेत. एक भुक्ती मार्ग आहे आणि एक मुक्ती मार्ग आहे. एक मोकळा होण्याचा मार्ग आहे, बंधनातून सुटण्याचा, आणि एक भोगाच्या माध्यमानं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम हा एक मार्ग आहे. काही लोक त्या मार्गाने जातात तर अधोगतीला जातात आणि काही लोक पूर्वपुण्याईनं येषां त्वन्तगतं पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ताः भजन्ते मां दृढवतः. भगवंत सांगतात, अर्जुना,
येशाम अंतगतम पापम, तू म्हणजे परंतु ज्यांचं पाप, मागच्या श्लोकाशी संबंध म्हणून तू शब्द आला, ज्यांचं पाप संपलेलं आहे, अंतला गेलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, असे जे लोक आहेत, जनानाम येशाम जनानाम पापम अंतगतम, असे जे पुण्यकर्मी लोक आहेत ते द्वंद्व आणि मोहापासून विमुक्त होतात आणि भजन्ते माम दृढव्रतः, अगदी दृढतर व्रतानं माझी भक्ती करतात, भजन करतात. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने असं सांगितलं, एक योग मार्ग आहे आणि एक भोग मार्ग आहे. भोग मार्गानं प्रेयाची प्राप्ती होते आणि योग मार्गाने श्रेयाची प्राप्ती होते. भारतीय संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागप्रधान आहे. भारतीय संस्कृतीत श्रीमंताला मान नाही, त्याग्याला मान आहे. श्रीमंताचे मंदिर बनत नाहीत, त्यागी महापुरुषाचे मंदिर बनतात कोट्यावधी रुपयाचे. भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया पहुत चेतसाम, असे भोगैश्वर्यामध्ये प्रसक्त असलेला जो समाज असतो, लोक असतात, जन असतात, त्यांची कधी मंदिरं बनत नाहीत, त्यांचं कल्याण होत नाहीत. ते या लोकात सुखी नसतात, परलोकात सुखी नसतात. पण एक दुसरा श्रेयाचा मार्ग आहे. भगवंताला अर्जुनाने वेळोवेळा विचारलं, या श्रेयश्चान निश्चितम ब्रूही तन्मे, मला तुम्ही माझं श्रेय सांगा, कल्याण कशात आहे ते सांगा. म्हणून कल्याण इच्छिणं हा भारतीय संस्कृतीचा मूळ सिद्धांत आहे. आम्ही ज्यावेळेस ऋषिकेशला गेलो, मी थोडा अगोदर गेलो, आदरणीय शास्त्रीजी मागवून आले. 1972-73चा काळ, आणि त्यावर्षी तिथं गेल्यानंतर पूजनीय महाराजांचं दर्शन झालं. बव्वा वघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. संतांची भेट या श्लोकात सुद्धा आता मी विवेचन करणार आहे यथामती, पण अतिशय कठीण सांगितली, फार दुर्मिळ सांगितली. पण लभ्यते अपि तत्कृपयैव, परमात्म्याच्या कृपेनं साधू भेटत असतात. आपल्या या परिसरात संत शुकदास महाराज अवतरित झाले. त्याचं कारण आहे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे राष्ट्रदेवतांचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारतांचे. या भारतभूमीत, महाराष्ट्र भूमीत अनेक सत्पुरुष अवतरित होतात आणि त्यांचं दर्शन होणं हे आपलं भाग्य आहे. दर्शन होणं एक भाग्य आहे, त्यांना ओळखणं हे मत भाग्य आहे. साधू भेटतात, पण साधूला न ओळखल्यामुळं त्यांचा फायदा घेता येत नाही. पण साधूची भेट वाया जात नाही. नारद सांगतात, साधूची भेट दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? अगम्य आहे म्हणून. दुर्लभ हो अगम्यो, साधू कळत नाही. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. साधू आणि असाधू दिसायला सारखेच असतात, व्यावहारिक जीवन दोघांचं सारखंच असतं. ते झोपतात, हे झोपतात, ते उठतात, हे उठतात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्था असतात, पण ते तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असतात. हा 3 अवस्थेत असतो, हे जाणणं कठीण आहे. महात्मे तुर्यावस्थात असतात, उन्मनी अवस्थेत असतात. व्यवहार ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई. वावरताना ते देहात दिसतात, देहात आलेले असतात, पण देहात आलेले असून सुद्धा देहात ते दिसतात सामान्य जनाला. पण भगवंत सांगतात ते देही ना, ते देहात नसतात. बरं मग ते कुठं असतात? ते माझ्या ठाई, माझ्या ठिकाणी असतात. मत स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, स्वस्वरूपाचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं असतं. अशा महात्म्यांची भेट दुर्लभ आहे. पण दुर्लभ का आहे? अगम्य. हा, सामान्य बुद्धीच्या माणसाला ते कळत नाही. व्यवहारात आपण पाहतो की काही गोष्टी सम असतात. रत्न आणि गारगोटी समान असते, म्हणून गारगोटीला रत्न समजता येत नाही, रत्नाला गारगोटी समजता येत नाही. हिऱ्यायशा गारा दिसती दुरून. गारा हिऱ्यासारख्याच दिसतात, पण रत्न पारख्याला समजतं की ही गार आहे आणि हे रत्न आहे.
या पद्धतीनं संत असंत यामधला फरक असतो. अगदी व्यावहारिक दृष्टांत द्यायचा झाला, राजहंस आणि बगळासारखा दिसतो. लहान मुलगा असेल, बाळक असेल, त्याला वाटेल की दोन्ही सारखेच आहेत. पांढरा असतो तो राजहंस. बगळा पाहिला आणि त्याने सांगितलं, बाबा हा बघा राजहंस आहे. राजहंस आला. अरे हा राजहंस नाही, हा बगळा आहे. पांढरा तो बगळा कसा? पांढरा तो राजहंस आहे ना. तुम्ही सांगितलं जो पांढरा असतो, ढवळा असतो, तो राजहंस असतो. हंसच शुक्लो बकस शुक्ल हा को भेदो बकहंसयो हो. काय भेद आहे त्यांच्यात? क्षीर नीर विभागे तू हंसो हंसो बको बका. क्षीर संसार आणि दूध परमार्थ यांचं जो वेगळीकरण करतो, सत असताचं वेगळीकरण करतो, असतापासून पृथक होतो आणि सताचा स्वीकार करून सत्स्वरूपाला तो प्राप्त होतो, तो राजहंसरूपी महात्मा. ना सतो विद्यते भावो, पूजनीय महाराजांचा आवडीचा श्लोक. ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतः त्वनयोस्तत्वदर्शिभिः. तत्वदर्शी महात्मे हे जाणत असतात. महात्मे त्या तत्वाला जाणून ते तत्व बनत असतात, म्हणून ते मोठे असतात. पण ही गोष्ट जो ते करेल, तो जाणेल, त्याला समजते. म्हणून अगम्य हा, दुर्लभो अगम्य हा. पण असं अगम्य असलं तरी सहज पूर्वपुण्याईनं, भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या कृपेनं, आईवडिलांच्या आशीर्वादानं जर साधूची भेट झाली आणि आपल्याला कळले नाही, तरी नारद सांगतात अमोघश्च. साधूची भेट झाल्यानंतर त्याला ती फळ देणार आहे. गाईचं शेण जमिनीवर पडलं तर ते कण घेऊन उठत असतं. तसं महात्म्याची भेट व्यर्थ जात नाही. ज्याच्या जीवनात महात्मा भेटला त्याचं कल्याण झालं. ध्रुवाला नारद भेटलेत, वाल्यालाही सुद्धा नारद भेटलेत. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि ध्रुवाला भगवंताचा साक्षात्कार झाला. त्याचं कारण आहे त्यांना संत भेटलेत. मी हा कशासाठी विषय सांगितला? पूजनीय महाराज आम्हाला भेटले, अतिशय कठीण भेट अशा महात्म्यांची. काही 2-4 दिवसापूर्वी आमच्या आदरणीय शास्त्रीजींनी यूट्यूबवर एक माहिती सांगितली. मुलुक पीठाधीश्वर राजेंद्रजी महाराज यांनी कथा करत असताना स्वामी रामसुखदास महाराजांबद्दल असं सांगितलं. फार अधिकारी पुरुष आहेत, ते तपस्वी पुरुष आहेत, महात्मा आहेत. सामान्य माणसाने ही गोष्ट सांगितली नाही, त्यांनी अनुभूत गोष्ट सांगितली की राजस्थानमधला कोणी एक व्यक्ती पंजाबमध्ये घेतला आणि त्या पंजाबमध्ये एक असा ज्योतिषशास्त्रकार होता, तो सर्व काही जाणायचा. खूप ज्योतिषपक्क होतं. अंक आणि फलित असे 2 भाग ज्योतिषात असतात. ज्याचं अंकगणित चांगलं त्याचं फलित चांगलं निघतं. त्या ज्योतिषाचार्य तपश्चर्या पण पाहिजे त्याला. असे तप, अंकगणिताचं ज्ञान, फलिताचं ज्ञान असलेला ज्योतिषाचार्य, त्याच्याकडे तो पुरुष गेला, सत्पुरुष. त्यांनी नावही सांगितलं आणि विचारलं की बाबाजी, मी अशा पुरुषाचं ज्योतिष जाणू इच्छितो. काही लक्षणं सांगितली. त्यांनी सांगितलं ते तर अजूनही आहेत, आज आहेत, विद्यमान आहेत. म्हटले कुठे? ते ऋषिकेशला गीता भवनला राहतात, गीतेचा प्रचार करतात, गीता जगतात आणि गीतेच्या सिद्धांतांनाच प्रतिपादित करतात. असे संत स्वामी रामसुखदासजी महाराज. अरे हे पूर्वीचे विदुरजी होते. संत हे जन्मोजन्मी ज्याप्रमाणे तुकोबर आहे, सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जनी. नामदेव महाराजांची भक्ती या जन्मातली नाही. ते त्रेतायुगात अंगद होते, पुढं उद्धव झाले, नामदेव महाराज आणि तेच तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले. अनेक जन्मांची साधना महात्म्यांची असते. असे महात्मे भेटले. त्यांनी आम्हाला विचारलं की आपका ध्येय क्या है? आम्ही आळंदीला शिकलो, कीर्तनही करायचो, प्रवचन करायचो, पण हे नव्हतं शिकलं की जीवनाचं एक ध्येय असतं, लक्ष्य असतं, साध्य असतं, हे माहीतच नव्हतं.
ग्रंथ वाचून पाठ करून प्रवचनं करायची, कीर्तनं करायची, स्वतःला प्रवचनकार कीर्तनकार समजायचं. महाराजांच्या समोर गेल्यानंतर महाराजांनी प्रश्न केला, बच्चो आपका ध्येय क्या है, लक्ष्य क्या है, क्या पाना चाहते हैं आप? महंत बनना चाहते, मंडलेश्वर बनना चाहते, विद्वान बनना चाहते, कथाकर बनना चाहते, क्या इच्छा आहे? आता या सर्व इच्छा ज्या आहेत ह्या प्रपंचामधल्याच आहेत. प्रवचनकार झाला तरी प्रापंचिक, कीर्तनकार झाला तरी प्रापंचिक, महंत झाला तरी प्रापंचिक, आणि महामंडलेश्वर झाला तरी प्रापंचिक. महामंडलेश्वराच्या वरती सुद्धा आचार्य महामंडलेश्वर असतात, ते सुद्धा प्रापंचिक. सताशी असताशीच संबंध अधिक जुळलेला असतो, सताशी नसतो. महात्मे एक सताशी संबंध जुळलेले असतात. मग काही लोकांनी आम्हाला शिकवलं, आमचे काही गुरुबंधू होते तिथे, त्यांनी सांगितलं, पोपट म्हणजे शत्रुसुजान, पोपट बोलतो छान छान. त्यांनी सांगितलं, स्वामी जी पूछेंगे कि आपका ध्येय क्या है, आप बताना. भगवत प्राप्ति हमारा ध्येय है, भगवान को मिलना है और कुछ नहीं चाहिए. मग आम्ही त्या पद्धतीने सांगितलं कि हमें तो परमात्मा से मिलना है, हमें भगवान से मिलना है, हमें भगवत प्राप्ती करनी है. हे माहीत नव्हतं, पण महात्म्यांची अगाध कृपा असते. त्या कृपेमुळे महात्मे, रात्री त्यांनी काल सांगितलं कासवाचे स्पर्श कृपा वगैरे अशा काही कृपा सांगितल्यात. त्यामध्ये ज्यांची कृपादृष्टी निहाळले, कृपादृष्टी असते, स्पर्शकृपा पण असते. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना स्पर्श केला आणि उन्मनी अवस्थेत नेऊन पोहोचवलं, समाधी अवस्थेत नेऊन पोहोचवलं. आणि एक आगळ्या वेगळ्या स्थितीत, जसं आपण झोपतो अज्ञानात, तसं एक आगळी वेगळी स्थिती त्यांना प्राप्त करून गेली केवळ स्पर्श ज्ञानानं. आणि मग त्यातून पुन्हा जाग केलं. विवेकानंद म्हणाले, गुरुदेव ठाकुर जी, जो अवस्था हमें प्राप्त थी ये बहुत ऊंची अवस्था है, इसी अवस्था में हमें रहने दो, इसी अवस्था में हमें रहने दो. स्वामी जी ने कहा, इसी अवस्था में सतत रहना है. लेकिन अर्जुनाला जसं युद्धात शस्त्राची दणदण, जिथं सर्व युद्धभूमी आहे, तो समाधीत नेऊन घातला भगवान श्रीकृष्णांनी, तसं तुला स्वतःला वैयक्तिक समाधी घेऊन फायदा नाही, तुला समाजाला समाधी द्यायची आहे. समाधी म्हणजे आपण समजतो तसं नाही. समाधी एक उंचतम अवस्था आहे. जसं जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था आहे, तशी महात्म्यांची ही समाधी अवस्था असते. त्या समाधी अवस्थेत जगून तुला जगाचा उद्धार करायचा आहे. तुला या स्थितीत सतत राहता येणार नाही आणि ही स्थिती तुला प्रयत्नानं प्राप्त करायची आहे, असं महात्म्यांचं जीवन असतं. आणि मंडळी, त्या दृष्टिकोनातून त्यागप्रधान संस्कृती, एक प्रवृत्ती मार्ग, एक निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्गात श्रेय असतं, भोग असतात, आणि निवृत्ती मार्गात कल्याण असतं, श्रेय असतं, प्रिय नसतं, कल्याण असतं. आणि असं कल्याण असतं की यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. किती मोठं संकट आलं तरी त्या संकटापासून तो विचलित होत नाही, आणि किती अनुकूल परिस्थिती आली त्यानं सुद्धा तो काही असा हुरळून जात नाही. अशा प्रकारची स्थिती महात्म्यांच्या कृपेने त्याला प्राप्त होत असते. हा जो श्लोक मी घेतला, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तो महात्मा अतिशय कठीण आहे. मंडळी, महात्म्याच्या सानिध्यात राहत असताना महात्म्याचं महत्त्व न कळाल्यामुळे, रात्री त्यांनी सांगितलं नोटांचं महत्त्व न कळाल्यामुळे मोठ्या मोठ्या त्यांनी त्याचा जाळ केला. न वेत्योश्य गुण प्रकर्षम, जो ज्याला जाणत नाही त्याचं अवहेलना होत असते. आणि त्या दृष्टिकोनातून महात्मे अतिशय दुर्लभ असतात. हा प्रसंग आला कसा? हा प्रसंग असा आला की भगवंतानी भगवद्गीता जो ग्रंथ आहे, महानतम ग्रंथ, हा योग प्रधान ग्रंथ आहे. म्हणून अर्जुन विषाद योग, विषाद जरी असला, ज्या विषादानं भगवंताशी जोडल्या जाईल तो विषाद योग बनतो. अर्जुनाचा विषाद योग झाला, तुमचा आमचा विषाद योग होत नाही. का होत नाही? तुम्ही आम्ही कुणाला तरी आपलं मानत नाही. ज्याला मानतो ते
समर्थ नसतात. आपण धनाला आपलं मानतो, वैभवाला आपलं मानतो, प्रॉपर्टीला आपलं मानतो, मानानं मोठे लोक असल्याला आपलं मानतो, पदाधिकाऱ्यांना आपलं मानतो, पण संतांना आणि देवाला आपलं मानत नाही. अर्जुनाचं वैशिष्ट्य हे होतं की अर्जुन भगवंताला सर्व काही मानत होता. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवः. परमात्म्याला सर्व काही मानायचं. आणि परमात्मा सुद्धा ये यथा माम प्रपद्यन्ते, त्या सिद्धांतानुसार जीव जितका भगवंताला मानतो तितकाच परमात्मा जीवाला अधिकतम आपला मानतो. आपण परमात्मा सोडून सर्वांना आपलं मानतो, जे आपल्याला शेवटी धोका देतात. सम्मीलने नयनयोर नाही किंचित असती, चेतो हरा इवतय सुहृदोनुकूला. सुंदर श्लोक आहे. हे सर्व अनुकूल आहे, पण सम्मीलने नयनयोर नाही किंचित असती, ज्यांना आपण सर्व काही मानतो ते एकदा डोळे मिटलं की त्यातली सुईसुद्धा आपल्याला कामी येत नाही. काहीच आपल्याला इथल्या कोणत्याच गोष्टीवर आपला अधिकार नसतो. ज्याच्यावर आपला अधिकार राहणार नाही त्याला आपलं मानतो. ज्याच्यावर पूर्वी अधिकार होता, आत्ता अधिकार आहे आणि पुढे अधिकार राहणार आहे, त्या परमात्म्याला, त्या स्वरूपाला आपण आपलं मानत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून अर्जुन विषाद करतात, पण अर्जुनाचा संबंध भगवंताशी आहे. अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवंत आहे. आपल्या रथाचा सारथी काम आहे. काम म्हणजे इच्छा. आणि काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम. भगवंत सांगतात, अर्जुना हे वैरी आहेत. बरं, आपल्या सन्मार्गातले हे वैरी आहेत. काम येश क्रोध येश, हा काम आहे. काम पूर्ण नाही झाला की क्रोध येतो, आणि काम पूर्ण झाला की लोभ वाढतो. मुळात म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना भगवंताने सांगितलं, प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्जुना, स्थितप्रज्ञ त्यावेळेस म्हटलं जातं, यदा सर्वान् कामान प्रजहाती. सर्व कोणतीही इच्छा मनात नाही पाहिजे आहिकाच्या दृष्टीनं. त्यावेळेस त्याची प्रज्ञा स्थित होत असते. उपसंहार करताना सुद्धा म्हणतात, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृह निर्ममो निरंकार सशांतीमध्ये गच्छती. क शांतीमध्ये गच्छती. कोण शांतीला प्राप्त करतो? ज्याने विहाय कामान्य सर्वान, सर्व कामना टाकल्या, निस्पृह झाला, निर्मम झाला, निरहंकार झाला, तो शांतीला प्राप्त करतो. आपण यातलं काहीही करत नाही म्हणून आपल्याला शांती मिळत नाही. आपण संबंध जोडताना सतत असताशी जोडलेला असतो, आणि असत दुःख जड असतं, दुःखरूप असतं. असत हे आपल्याला अशांती देत असतं, आणि त्यामुळे आपल्या जीवनात शांती प्राप्त होत नाही. महात्म्या जे जीवनात शांती आहे त्याला कारण आहे त्याने भगवंताशी संबंध जोडला. मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभवय करते रहो तज ममता अभिमान. मी भगवंताचा आहे, देव माझा, मी देवाचा. अशा प्रकारची भावना महात्म्यांची असते. देवाशिवाय माझं कोणी नाही. एक आश्रय भगवंताचा, एक आसरो एक बल, एक आस विश्वास, एक राम घन श्याम हित, चातक तुलसीदास. चातक फक्त मेघाचं पाणी पितो, इतर डबक्यातलं, नदीतलं, तलावातलं पाणी पित नाही. तसं मागणे ते तुझं मागो, देहभाव तुझं सांगो. जे मागायचं ते देवाला मागायचं, देहभाव जे असतील तेही सुद्धा देवाला सांगायचे. देवाशिवाय इतर कुणाचा आश्रय घ्यायचा नाही. असं असलेलं जे असतं तो असतो, तो साधक श्रेष्ठ असतो, भक्त असतो, महात्मा असतो, जो देवाचा आश्रय घेतो. देव त्याला आपलं मानतो. भगवंत एरवी आपल्याला आपलं मानतात, आपणच भगवंताला आपलं मानत नाहीत. ममय वंशो जीवलोके, भगवंत सांगतात हे माझेच आहे, पण माझे असून मला ओळखत नाहीत, माझे असून माझ्यापासून दूर जातात. अशा प्रकारे भगवंत दुःख व्यक्त करतात. माम प्राप्येव कौंतेय ततो यान्त्यधमाम गतिम.
अशा प्रकारे भगवंतापासून आपण दूर गेलेलो असतो. भगवंताने भगवद्गीता सांगितली अर्जुनाच्या श्रेयाच्या दृष्टीनं. पहिले 6 अध्याय सांगितले निष्काम कर्मयोग. शंकराचार्यांनी 6 अध्यायाचे भाग पाडलेत. पहिलं 6 अध्याय हे निष्काम कर्मयोगाचे आहेत, दुसरे 6 अध्याय हे भक्तियोगाचे आहेत आणि तिसरे 6 अध्याय हे ज्ञानयोगाचे आहेत. असं जगद्गुरू शंकराचार्यांचं मत आहे. ज्ञानोबरायांचं थोडं वेगळं आहे, ते मी सांगणार नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे. मी हा जो श्लोक घेतला हा भक्तियोगातला आहे. मग हा भक्तियोग उद्भवला कसा? भगवंतांनी निष्काम कर्मयोग सांगत असताना शेवटी ध्यान योग सांगितला आणि ध्यान योगाचं वर्णन करताना अर्जुनानं प्रश्न केला की देवा तुम्ही जे सांगितला, जी अवस्था सांगितली, योयम योगस्तुया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं चिराम चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाराला अडवणं जसं कठीण आहे तसं या मनाला अडवणं फार कठीण आहे, कारण मन फार चंचल आहे. मनो मधुकरो मेघो 10 मकार आहेत, त्याच्यात मन हे चंचल आहे, मरकट वगैरे. अशा चंचल मनानं त्या अवस्थेचं त्या स्थितीचं अनुभव घेता येत नाही, भान होत नाही. तेव्हा भगवंतांनी थोडक्यात उत्तर दिलं की अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे, पण या मनाचे एक निके जे देखील या गोडीचे अठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके धावित जायचे. अभ्यास येणं तो कौंतेय वैराग्येनचे गृह्यते. अभ्यास कर आणि वैराग्यानं हे आटोक्यात येतं बघ. आणि असं सांगत असताना मग त्यासाठी योगाचा अभ्यास. तर योग हा कसा श्रेष्ठ हे भगवंतांनी सांगितलं. कर्मीभ्यश्च धिको योगी ज्ञानीभ्योश्च धिको मतः. असं तपस्वीभ्यो धिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिका कर्मीभ्यश्च धिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. अर्जुना तू योगी हो, योगी हो. योग साध्य केला म्हणजे तुला स्वस्वरूपाचं दर्शन होईल, आत्मस्वरूपात तू स्थित होशील. असं योगी होण्यासाठी सांगितलं. आणि योगी होण्यासाठी सांगितलं असताना या सर्व योगामध्ये भगवंत सांगतात की त्या सर्वेषामपि योगानां, त्या सर्व योगामध्ये श्रेष्ठ असा योग मी सांगतो. कोणता योग आहे? कधी कधी श्लोक विसरतात. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. भगवंताने सांगितलं अर्जुना योगी हो, पण त्या सर्व योग्यामध्ये तुला एक महत्त्वाची बाब सांगतो. काय? त्या सर्व योग्यात सुद्धा श्रद्धेनं मद्गतेन अंतरात्मना आत अंतरात्म्याला स्थापून अशा प्रकारे माझं जो भजन करतो, अखंड भजन करतो, तो योगी मला सर्वात आवडतो. जो माझं अखंड भजन करतो, अनन्यतेनं भजन करतो, माझं आश्रय करून भजन करतो, तो मला फार आवडतो. असं 6व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं. आणि भगवंताचं अंतःकरण अतिशय द्रवित झालं, करुणा तयार झाली आणि अर्जुनानं प्रश्न न करता 7व्या अध्यायाची सुरुवात झाली. 7व्या अध्यायात भगवंत सांगतात अर्जुना मय्यासक्तमना पार्थ योगम युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मयि आसक्त, हे पार्थ, मयि आसक्त मनः योगम युञ्जन मदाश्रयः. अशा प्रकारे जर तू झालास तर असंशयं मां समग्रं ज्ञास्यसि तच्छृणु. मला संपूर्ण प्रकारे, समग्र हा शब्द कर्माच्या बाबतीत आलेला आहे आणि 4थ्या अध्यायात. आणि इथं समग्रम हे भगवंताच्या स्वरूपाच्या बाबतीत, सगुण निर्गुण, निर्गुण सगुण, सगुण साकार, निर्गुण निराकार, हे भगवंताची जेवढी रूप आहेत त्या सर्व रूपांना भक्त कसा जाणू शकेल हे सर्व मी तुला सांगतो. आणि ते सांगताना प्रतिज्ञा केली ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि शेषतः यततामपि यज्ञात्वा निह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यते. काहीच जाणायचं भागी राहणार नाही, ज्ञान विज्ञान सांगतो. ते सांगत असताना प्रतिज्ञा केली की आता जाण्याचं काही शिल्लक राहणार नाही. मग माणसं का जाणत नाही? तो माणसं हे ज्ञान विज्ञान का जाणत नाही? भगवंताने सांगितलं दुर्दैव आहे, मनुष्याचा जन्म हे ते जाणण्यासाठी दिला, पण मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतती. 1000 माणसात एखादाच यत्न करतो. फार मोठा परिसर आहे आपला. शुकदास महाराजांनी सर्वांसाठी सर्व केलं, पण मोठा मंडपासून सुद्धा खाली राहतो. त्याचं कारण काय? मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतती.
हजारो माणसात कोणी एखादा प्रयत्न करतो. यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः. यत्न करणाऱ्यामध्ये सुद्धा कोणी एखादा मला जाणतो. आणि मग विज्ञानाचं वर्णन केलं. आणि हे करत असताना आपल्या विभूती सांगितल्या भगवंतांनी की हे सर्व जगाचा आधार मी आहे. आम कृष्णाच्या जगत प्रभव प्रलयस्तता. आणि भगवंत सांगतात अर्जुना मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वविधम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. हा सिद्धांत सांगितल्यानंतर काही विभूती सांगितल्या. आणि त्या विभूती सांगितल्यानंतर शेवट सांगतात एचैव सात्विका भावा राजसास तामसाश्चे मत्त ये वेत्तितान विद्धी नत्वहम तेषु ते मयी. जेवढे काही सात्विक राजस तामस भाव आहेत हे माझ्यापासूनच उत्पन्न होतात. आणि मग सांगतात त्रिभिर गुणमये भावई रेवी सर्वमिदम जगत मोहितम ना विजानाती मामेभ्य परमभ्यम. हे मोहित झालेले लोक 3 गुणांनी माझ्या मायेने मला जाणत नाहीत. मग मायेचं वर्णन केलं. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. भगवंत सांगतात अर्जुना ही गुणमयी माझी माया त्रिगुणात्मक ही अतिशय दुरत्य आहे. पण मग तरुण जातच नाही का? जातात. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते या मायेला या भगवंताला जे शरण जातात ते या मायाला तरुण जातात. हे ते एकची लीला तरले जे सर्वभावे मध्ये भजले त्या आईलीची थडले तढी सरले मायाजाळ. भगवंताची शरणागती जे स्वीकार करतात ते मायेला तरुण जातात. आमच्या पंढरपूरच्या मालकाची अशी गोष्ट सांगतात. कराभ्याम नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ये धृतो ना विकोश. कटेवर हात का ठेवलाय? जो भक्त मला शरण येतो त्याला भावसिंधू कमरे इतका सुद्धा नाही. म्हणून एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले मायाजाळ. भगवंताची शरणागती जो स्वीकार करतो त्याला मायाजाळ बांधू शकत नाही. मग लोक भक्ती का करत नाही? नमाम दुष्कृतिनो मुढा प्रपद्यन्ते नराधमः माया परुत ज्ञाना असुरम भावाश्रितः. हाच भाव 9व्या अध्यायात सुद्धा सांगितलेला आहे. जे नराधम आहेत म्हणजे माणसामध्ये अधम आणि दुष्कृती आहेत, मूर्ख आहेत, मायेनं ज्यांचं हृदय अपहृत झालेलं आहे, आसुर भावाचा त्यांनी आश्रय केलेला आहे, असे लोक मला जाणत नाहीत. मग जाणतच नाहीत का? तर जाणतात. कोण जाणतात? चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. भगवंत सांगतात की अर्जुना मला जाणतच नाही असं नाही, जाणतात ना लोक. 4 प्रकारचे लोक मला जाणतात. कोणते कोणते जाणतात? आर्त जाणतो, अर्थार्थी जाणतो, जिज्ञासू जाणतो आणि ज्ञानी आणि चन प्रेमी असं घेतलंय मधुसूदन सरस्वतींनी त्यांच्या टीकेमध्ये. च शब्दानं की जो ज्ञानानंतर ज्ञानोत्तर प्रेमाभक्ती जी आहे तो सुद्धा मला जाणतो असं सांगितलं. पण भगवंत सांगतात हे बघ हे जे 4 प्रकारचे भक्त आहेत ना, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, या 4 भक्तामध्ये सुद्धा अर्थ तो आरतीचे निव्यादे. अर्थभक्तामध्ये साधारण मंद भक्त शास्त्रीजींनी काल उल्लेख केला, गजेंद्र द्रौपदी वगैरे थोडक्यात उल्लेख केला. पण ज्या आईच्या पोटात गर्भ होता त्या आईचं नाव काय? उत्तरा, परीक्षित राजाची आई. त्या उत्तरेच्या पोटात गर्भ असताना अश्वत्थाम्यानं अस्त्र सोडलं. आता ते भयंकर अस्त्र येत असताना उत्तरेनं भगवंताचा धावा केला. भागवतातला श्लोकही त्यांनी काल म्हणून दाखवला. आणि म्हणून उत्तरा ही खऱ्या अर्थानं आर्तभक्त आहे. गजेंद्र अर्थभक्त आहे, द्रौपदी अर्थभक्त आहे. पण यांचा अर्थपणा कसा आहे? अगोदर भीष्माचार्य वगैरे यांचा आश्रय घेतला. मग आपले समर्थ असलेले 5 पती हे आपल्याला सोडवतील असं तिने ते द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस भाव प्रदर्शित केला. पण आपल्या पतींनी सुद्धा माना खाली घातल्यात. भीमाकडं पाहिलं, भीमाला थोडा राग आला आणि त्याला वाटलं आपण उठून आता या जो वस्त्र वाढणार आहे त्याची मुंडीच मोडून टाकू. पण धर्मराजानं मांडीवर हात मारला आणि सांगितलं भीमा हे योग्य नाही. त्याने मान खाली घातली. ज्येष्ठ भावांचा आदर करण्याची पद्धत त्या काळात होती, आता नाही आहे. धर्मराजानं नुसता मांडीवर हात ठेवला, भीमानं मान खाली घातली. आता 5 पती काही कामाचे नाहीत म्हणून स्वतःच्या शक्तीचा आश्रय घेतला. स्वतः सावरून पाहिलं आणि स्वतः सावरत नाहीत. अनंत बळ असलेले दुःशासन वगैरे ते वस्त्र हरण करतायत. अशा वेळेस
मग कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी हरी तू आमुचा, मग धावा केला. म्हणून द्रौपदी ही खास आर्तभक्तामध्ये येत नाही. तिनं अगोदर अनेकांचा आश्रय घेतला आणि मग भगवंताचा घेतला. गजेंद्र तो सुद्धा त्याने आपल्या आप्तेष्टांचा आश्रय घेतला. गजेंद्र तो असते सहस्र वरुषे जळा माझी नकरी पिढी येला, त्याने सुद्धा आश्रय अन्यांचा घेतला. म्हणून तो श्रेष्ठ आर्तभक्त ठरला नाही. आर्तभक्त उत्तरा, तिनं केवळ भगवंताचा आश्रय घेतला, केवळ भगवंताचा आश्रय. जीवनात जो भगवंताचा आश्रय घेऊन आपलं दुःख करण्याची इच्छा करतो, भगवंतांनी त्यालाही उदार म्हटलेलं आहे. अर्थार्थी आहे, अनेक इच्छा त्याच्या असतात, व्यावहारिक लौकिक, त्या पूर्ण करायच्या, पण ह्या मी भगवंताकडूनच पूर्ण करील आणि ज्या झाल्या त्या भगवंतांनीच केल्या, अशा भावनेनं जो भक्त आपल्या जीवनात जगतो त्याला भगवंत उदार म्हणतात. आणि तिसरा जो आहे जिज्ञासू, जाणावया लागी भजे, त्याला स्वतत्व स्वला जाणायचं असतं, परमात्म्याला जाणायचं असतं. आणि तो सुद्धा परमात्म्याचा आश्रय करून की परमात्म्यालाच गुरु मानू, कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवंतालाच गुरु मानायचं, भगवंताकडूनच ज्ञान मिळवायचं, भगवंतच मला देणार आहे, त्यानंच हे सर्व दिलेलं आहे. देव त्यानं दिला, इंद्रिय त्यानं दिली, अंतःकरण त्यानं दिलं, जेने हा जीव दिला दान, अशा त्या परमात्म्याचा आश्रय करून त्याला तदे, आणि त्याने ज्याला जाणून देतो त्याला, तोच त्याला जाणू शकतो असं वेदामध्ये सांगितलं, उपनिषदात सांगितलं. आणि त्यामुळे भगवंत जाणून देईल तेव्हा मी जाणेल, तो जिज्ञासू सुद्धा उदार म्हटलं गेलं. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मयमतम, भगवंत सांगतात हे सर्व उदार आहेत बरं का, माझा आश्रय घेणारे, पण ज्ञानी माझा आत्मा आहे. ज्ञानित्वात्मयमतम, हा ज्ञानी माझा आत्मा आहे. आणि आस्तितच संयुक्त आत्मा मामे मानुत्तमाम गतिम, हे सर्व सांगितल्यानंतर अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुना, अशा प्रकारचा ज्ञानी महात्मा जो असतो, प्रेमी महात्मा जो असतो, माझ्याशिवाय कोणाचाही त्याचा आश्रय जो घेत नाही, तो महात्मा बहुनाम जन्मना म्हणते, तुमच्या आमच्या अनेक जन्माचा शेवट पाहता नरदेह हाती आला तुझ्या. प्रत्येकाला जे नरदेह मिळालेला आहे, साधू भेट जशी दुर्लभ आहे, तसं नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, त्यामध्ये दुःख यातनारे, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. अतिशय दुर्लभ हा नरदेह, पण कबहुक करी करुणा नरदेही देत ईश बिनु हेतु सनेही. परमात्म्याने आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपण आपल्याला प्राप्त करण्यासाठी, आपल्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी कृपा करून हा नरदेह दिला. कबहुक करी करुणा नरदेही देत ईश बिनु हेतु सनेही. आईला मुलाकडून कोणतीही अपेक्षा नसते, ती त्याचं लालन पालन करते. जगाची आई परमात्मा, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप. सर्वांची आई परमात्मा, स्वरूपानं आई असा जो परमात्मा आहे, तो परमात्मा सर्वांना आपलं मानतो आणि आपलं मानून आपल्याला नरदेह देतो. नरदेह निदान लागले, नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. नरदेह निदान आपल्या हाती लागलं देवाच्या कृपेनं. काय होतं? उत्तम आहे, सारूप आहे, यानं उत्तम गती प्राप्त होते. काय होते? देवच होईल म्हणती ते होती. या जन्मात आमदार, खासदार, सरपंच, ग्रामपंचायतचा मेंबर वगैरे वगैरे हे होता येतं, पण यापेक्षा देव होता येतं. देवो भूत्वा देवम येत ही आमची संस्कृती आहे. मग देव होता येतं, देव होऊन देवाची पूजा करावी असं मानलं जातं. मग देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. देवच होता येतं, मग चित्तात का घेऊ नये? पण घेतल्या जात नाही. आणि जे घेतात अशी माणसं फार दुर्लभ आहेत. बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्माच्या शेवटी नरदेह मिळाला आणि त्या नरदेहात ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानी भक्त, प्रेमी भक्त मला शरण येतो, मला आपलंसं करतो, माझ्याशिवाय त्याला काहीही. एकदा का भगवंत समजला तर भगवंतापासून जीव अलग होत नाही. संसार समजला, संसारात तो रत होत नाही. जीव संसारालाही समजत नाही.
भगवंतांनी गीतेच्या 15व्या अध्यायात अगोदर संसार सांगितला. नससंप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्विरूढ मुलं असंग शस्त्रेनं, असंग शस्त्रानं याचा छेद करून टाक. अशा प्रकारे संसाराचं वर्णन केलं. आणि मग ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यथा प्रवृत्ती प्रसृता पुराणी. त्या परमात्म्याला शरण जाणाऱ्या महात्म्यांचं वर्णन केलं. निर्माण मोहाजित संगदोष अध्यात्मनित्याय निवृत्त काम द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्त्या मूढा पद्मवियंतात असं महात्म्यांचं वर्णन केलं. त्याच महात्म्यांचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती. हे सर्व वासुदेवच आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. सर्व परमात्माच परमात्मा आहे. सदसच्चाहम अर्जुन. परमात्मा अर्जुनाला सांगतात सतही मीच आहे असतही मीच आहे. महात्म्यांच्या दृष्टीनं संसार एक झाला होता हे तर समूळ मिथ्या वाढता पुढे वहील मागता कदा कल्पांती घडेना. आणि म्हणून ते महात्मे असतात. असे महात्मे जे आहेत ते सुदुर्लभ. त्यांची भेट होणं कठीण आहे. आपली प्रवचनाची वेळ संपली. पुढचं प्रवचन अतिशय चांगलं आहे. काल महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं. अभंग त्यांचा होता ऐसा ज्यांचा अनुभवावर बोलले. अतिसुंदर बोलले. 2 चरणावर ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्व हेच देव आहे आणि म्हणून वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.